तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे तुम्ही बघू शकता, आता मी आलो आहे प्रयागराजच्या पार्किंगमध्ये। हे बघा, इथं पार्किंग आहे आणि पार्किंगच्या मागेच ही गंगा नदी आहे, ज्याच्यामध्ये आंघोळ करायचं सकाळी। तर आम्ही आता रात्री दमलो आहे, म्हणून आता सगळे झोपणार आता आणि सकाळी उठून लवकरात लवकर आंघोळ वगैरे करून गंगा घेऊन मग आम्ही मुंबईला परत निघणार। तर हे तुम्ही बघू शकता, व्यवस्था सगळ्यात भारी आहे। इथला मॅनेजमेंट ही एक्झॅक्ट गंगा नदीच्या मागे आहे, त्याच्यामुळे गर्दी दिसत नाही आहे तुम्हाला। आणि तो समोरचा ब्रिज आहे लाइटिंग लावलेला, त्याच्यावरनं पलीकडे जायचं गंगा नदीच्या पलीकडे, तिथं भरपूर गर्दी आहे। आता सध्या मी पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। खूप भरपूर मोठी पार्किंग आहे, सगळे बस, किती गाड्या, लाखो गाड्या आणि लाखो बसेस वगैरे लागलेले आहे पार्किंगमध्ये। एवढी मोठी पार्किंग करायची, एवढी मोठी मॅनेजमेंट त्यांना सांभाळायला लागतो। त्याच्यामुळे आमचे माननीय श्री मोदीजी आणि श्री योगी आदित्यनाथ महाराज यांना पण मी हॅट्स ऑफ करतो, कारण एवढं मोठं मॅनेजमेंट आणि एवढी मोठी पब्लिकला सांभाळायचं म्हणजे काय खायचं काम नसतो। ही व्यवस्था अगदी सुंदर आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, हा रोड आहे गंगा नदीच्या बाजूनी बनवलेला आहे। या रोडनी सगळे चालले पुढे। आता मी सकाळी तुम्हाला उद्या सकाळचा लोकेशन पाठवणार, व्हिडिओ टाकणार। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। तर चला आता मित्रांनो, मी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पुन्हा सकाळी टाकतो। तर आता मी तुम्हाला पार्किंग दाखवतो। हे तुम्ही बघू शकतात, खूप मोठी पार्किंग आहे। खूप मोठी पार्किंग आहे, भरपूर गाड्या लागतात। हे बघा, मोठे मोठे बसेस, मोठे मोठे गाड्या, छोटे गाड्या, खूप लांबून लांबून लोक आलेले, भरपूर लांबून आलेले आहे। तर इथं पार्किंगला पण टोलचा टॅग लागतो। हे तुम्ही बघू शकता, खूप मोठा पार्किंग आहे। तर आता रात्रीची वेळ आहे, आता वाजले 8, म्हणून एवढा अंधार दिसतोय, बरोबर दिसत नाही आहे। तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू आणि सकाळचा व्हिडिओ आणि सकाळचं लोकेशन टाकणार ब्लॉगमध्ये। तोपर्यंत माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, जय महाराष्ट्र।